हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आज मी माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला एकच गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे पायथॉन डेटा ॲनालिटिक्सचा जो कोर्स आहे तो कसा करायचा आणि पायथॉन डेटा ॲनालिटिक्स थ्रू तुम्ही एक गुड डेटा ॲनालिस्ट कसे होऊ शकता ते मी या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगणार आहे. मी एक प्रोजेक्ट केलेला आहे. सो या प्रोजेक्टमध्ये मी सगळं डीपमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, काय केलं कसं केलं. तर त्याच्यात मी पायथॉनचा जो कोड आहे तो कुठे एक्झिक्यूट केला आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल होईल. अशांकरता माझा हा व्हिडिओ हेल्पफुल आहे की ज्यांना पायथॉन येतं किंवा पायथॉनमध्ये इंटरेस्ट आहे, पण त्यांना कळत नाही की म्हणजे कोड कसा एक्झिक्यूट करावा, किंवा त्यांना स्टुडिओ ओपन करून त्याच्यात कोड एक्झिक्यूट करता येत नाही किंवा स्टुडिओवरती काम करता येत नाही. सो अशांकरता माझा हा व्हिडिओ आहे. सो नक्की बघा आणि तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. फर्स्ट ऑफ ऑल आपल्या पी सीमध्ये गुगलवरती जायचं आणि गुगलवरती जायचं आणि असं या वेनी आपलं गुगल ओपन होतं. गुगल ओपन केल्यावरती हे डाउनलोड ॲनाकोंडा असतं. सो इथे जसं क्लिक कराल तसं हे असं ओपन होतं आणि तुम्हाला हे ॲनाकोंडा आपल्या पी सीमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर ज्युपिटर नोटबुकसुद्धा तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. जर ज्युपिटर नोटबुक इन्स्टॉल नसेल करता येत तर तुमच्या याच्यात VS कोड ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर तुम्ही असे या थ्रू कनेक्ट करू शकता. ओके, तर आता मी ज्युपिटर नोटबुक कसं इन्स्टॉल करायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे. पहा, गुगलवरती ज्युपिटर नोटबुक टाईप करायचं आहे. असं एक प्रोजेक्ट ज्युपिटर नोटबुक ओपन होतं. सो हे ओपन करून तुम्ही तुमच्या पी सीमध्ये ज्युपिटर नोटबुक जे आहे ते इन्स्टॉल करून घ्या. अगदी सोप्या स्टेप्स आहेत. डोंट बी पॅनिक. ओके, सो माझा आता ॲनाकोंडा इन्स्टॉल झालेला आहे. आता मी लगेच ज्युपिटर नोटबुक ओपन करणार आणि ज्युपिटर नोटबुक ओपन झाली की तुम्हाला मी सगळं सांगतो मी काय केलं, कसं केलं आणि कुठून केलं. तर सो हे पहा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्युपिटरवरती जर काम करायचं असेल ॲनाकोंडा ज्युपिटर, तर तुमचं नेट कनेक्शन जे आहे ते मोस्टली ऑनच पाहिजे, नाही तर काही लोकांना कळत नाही. सो आता पहा, मी एक डाउनलोड्समध्ये क्लिक करतो आणि तिथे माझा हा प्रोजेक्ट आहे दिवाळी सेल्स ॲनालिसिस. तर आता हा दिवाळी सेल्स ॲनालिसिसचा जो प्रोजेक्ट आहे, सो हा जो प्रोजेक्ट आहे दिवाळी सेल्स ॲनालिसिस, तर याच्यामध्ये हा माझा पूर्ण प्रोजेक्ट आहे. पण हा प्रोजेक्ट पूर्ण सांगायच्या पहिले मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की हे पहा, हे जे दिसतं आहे तुम्हाला लिहिलं दिवाळी सेल्स डेटा .csv, ते CSV फाईल आहे. तर ही तुम्हाला गुगलवरतून किंवा मग गिटहबचा एक प्लॅटफॉर्म असतो तिथून तुम्हाला ही CSV फाईल भेटून जाते. आणि ही भेटल्यावरती तुम्ही त्याची झिप फाईल डाउनलोड करून एक्स्ट्रॅक्ट करायची आणि एक्स्ट्रॅक्ट करणं झालं की ती कुठेतरी फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट करायची आणि मग इकडे त्या फाईलवरती तुम्ही काम करू शकता. पहा, मी याच्यात लायब्ररीज पण यूज केला आहे. नमपाय लायब्ररीज, पांडाज लायब्ररी, मॅटप्लॉटलिब आणि सीबन, या सगळ्या मी लायब्ररीज यूज केल्या आहे. की नमपाय लायब्ररी, की जर सपोज मला आता याच्यात काय म्हणतात त्याला ऑपरेशन्स परफॉर्म करायचे वेगवेगळ्या लायब्ररीज, तर मी या लायब्ररीज यूज केल्या आहे. नमपाय, पांडा, मॅटप्लॉटलिब, सीबन. ओके, सो यावेळी आपण आपला हा जो कोड आहे तो एक्झिक्यूट करू शकतो. या कोडची जी मी म्हणजे हा जो पूर्ण माझा प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टची जी लिंक आहे ती मी तुम्हाला गिटहबवरती पोस्ट करून, म्हणजे मी गिटहबवरती माझ्या पोस्ट करणार आहे आणि ती गिटहब लिंकसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो नक्की बघा आणि तुम्हाला नक्कीच माझा प्रोजेक्ट हेल्प करेल. सो हा मी पूर्ण प्रोजेक्ट केलेला आहे आणि या प्रोजेक्टचं मी पूर्ण डिस्क्रिप्शन पण तुम्हाला समजू शकतो. आणि हा पूर्ण मी असा प्रोजेक्ट लिहिलेला आहे. कसा आहे तर पूर्ण हा प्रोजेक्ट मी केलेला आहे. बघा, याच्यात मी ग्राफिकल रिप्रेझेंटेशनसुद्धा दाखवलेलं आहे सगळ्यांना. सो हा माझा पूर्ण प्रोजेक्ट आहे. आणि आता हे तर झालं, म्हणजे हे मी ज्युपिटर नोटबुकमध्ये पायथॉनच्या मदतीने यूज करून केलं. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो की पॉवर बी आयमध्ये पॉवर बी आय थ्रू याचं ॲनालायझेशन कसं करायचं. मोस्टली लोकांना म्हणजे प्रॉब्लेम होतो की पॉवर बी आय म्हणजे काय, कसं. तर आता मी पॉवर बी आयमध्ये कसं केलं हे पण तुम्हाला सांगतो कसं केलं तर. ओके, स्टे कनेक्टेड. ही फाईल मी मिनिमाइज करतो आहे. हे माझं पॉवर बी आय ओपन होते आहे आणि आता पॉवर बी आय ओपन झाल्यावरती मी काय केलं हेही तुम्हाला सांगतो आणि कसं करत गेलो हेही तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता हे पॉवर बी आय ओपन झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी ऑलरेडी प्रोजेक्ट केलेला आहे. पण जर तुम्ही नवीन असाल तर इथे जायचं, न्यूवरती क्लिक करायचं. न्यूवरती क्लिक करून इथे असतं इम्पॉर्ट डेटा फ्रॉम एक्झल. मग इथे तुमची फाईल असते ती म्हणजे CSV फाईल असते. ती CSV फाईल इथून तुम्ही इथे क्लिक करून लोड डेटा नावाचं ऑप्शन येतं. एक तुम्हाला उदाहरण देतो. आता बघा, इथे मी क्लिक केलं, ऑल फाईल्सला आलो. ओके, आणि एकच सेकंड.
ओके पहा, ही दिवाळी सेल्स रिटर्न नावाची CSV फाईल आहे. याच्यावर क्लिक केलं, जसं मी क्लिक करतो तसं हे ओपन होतं आणि इथे लोड डेटा नावाचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं. जसं तुम्ही लोड डेटावरती क्लिक केला, तुमचा डेटा याच्यात अपलोड होऊन जातो. म्हणजे पाहतो आता करतो आहे सगळं पहा, आणि त्याने आता सगळे काम केलं. मग आता तुम्हाला पॉवर BI थ्रू ॲनालायझेशन करायचं आहे, काय म्हणतात त्याला, व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. आणि पॉवर BI हा बिझनेस इंटेलिजन्स टूल आहे, तर याच्यात तुम्ही व्हिज्युअलायझेशन करू शकता. सो आता मला हे सगळं करायचं आहे, मग मी तुम्हाला एक करून दाखवतो, बाकी मी पूर्ण केलेला प्रोजेक्टच तुम्हाला दाखवतो. आता मी त्या एजवर क्लिक करेल. एजवर क्लिक केल्यावर पहा, मला इथे काय ओपन होतं आहे बघा, हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन झालं. मला जर हे पाय चार्टमध्ये करायचं असेल तर इथे मी याच्यावर क्लिक करेल, ह्या पाय चार्टमध्ये ओपन होऊन जाईल. मग आता हे असं झालं. मग आता इथे हे सगळं केल्यावरती मला याला कलर द्यायचा आहे. मग इथे मी कलर्सवर जाईल, जनरलवरती क्लिक करेल. जनरलवरती क्लिक करून टायटल असल्यामुळे टायटल मी ऑन केला आहे, म्हणून मला इथे सम ऑफ एजेस दिसत आहे. ठीक आहे. मग आता मी इफेक्ट्सवर जाईल आणि इथे पहा मला कलर दिसत आहे. कलर, या कलरवरती क्लिक करून मला इथे आता पर्पल कलर द्यायचा आहे, पर्पल येईल. सो अशा प्रकारे तुम्ही याच्यात सगळं करू शकता. पण मी ऑलरेडी केलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला जास्त दाखवणार नाही, म्हणजे मी माझा पूर्ण प्रोजेक्टच दाखवतो. आता आपल्याला डोंट सेव्ह करू आणि एक सेकंड, आपला पॉवर BI बंद झाला, आपण ओपन करू. सो हे पॉवर BI ओपन झालेला आहे आणि या पॉवर BI मध्ये हा माझा प्रोजेक्ट आहे, जो की मी ऑलरेडी केलेला आहे, ज्याचं मी डॅशबोर्डसुद्धा बनवलेला आहे. सो आता ओपन होईल. पहा, ओपन झाला. ओपन झाल्यावरती याच्यामध्ये जे जे कंटेंट्स आहेत की बघा, सम ऑफ अमाऊंट की किती खर्च केला, ऑर्डर्स किती आहेत, युजर IDs बघा, सम ऑफ मॅनेजर स्टेटस, ऑक्युपेशन्स, सम ऑफ एज बाय एज ग्रुप. सो हा पूर्ण मी डॅशबोर्ड बनवला. सो ज्या मी तुम्हाला स्टेप्स सांगितल्या त्या स्टेप्स फॉलो करा, नक्की होईल. आणि मी ज्या स्टेप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा आणि नक्कीच तुमच्या मनातली जी काही भीती आहे ती सगळी चालली जाईल आणि तुमच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह होईल, जेणेकरून तुम्ही तुमचा पायथॉन कोड जो आहे तो ज्युपिटरमध्ये खूप कॉन्फिडंटनी, फुल ऑफ कॉन्फिडन्सनी तुम्ही तुमचा पायथॉन कोडिंग जे आहे ते ज्युपिटर नोटबुकमध्ये कराल. आणि त्याचसोबत साईड बाय साईड फुल ऑफ कॉन्फिडन्सनी तुम्ही पॉवर BI मध्ये तुमचा डेटा व्हिज्युअलायझेशनसुद्धा कराल. सो व्हिडिओ नक्की आवडला असेल तर एक लाईक तरी ॲटलिस्ट करा आणि तुमचा फीडबॅकसुद्धा अप्रिशिएटेड राहील. आणि मी गिटहबवरती पण हे अपलोड करणार आहे आणि गिटहबवरती आपले प्रोजेक्ट कसे अपलोड करायचे याचा पण मी एक व्हिडिओ टाकणार आहे. थँक्यू.